बरं का, एक अगदी छोटीशी चूक आणि आपलं केवढं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं याची कल्पनाही करवत नाही. आपण सगळेच जण सेव्हिंग्ज करतो, मस्त इन्व्हेस्टमेंट करतो, पण या सगळ्या धावपळीत एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण विसरतोय का? होतं काय माहितीये, आपण खूप मेहनतीने पैसे बाजूला काढतो. एक उत्तम पोर्टफोलिओ सुद्धा बनवतो. पण जर पायाच भक्कम नसेल ना, तर कितीही मोठी इमारत असू दे, ती कोसळू शकते. आता ती एक नेमकी गोष्ट आहे तरी कोणती? चला तर हे थोडं समजून घेऊया. आजकाल बहुतेकांकडे एस-आय-पी असते, बँकेत एफ-डी असते किंवा अगदी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली असते. हे सगळं असतं, पण जो सर्वात महत्त्वाचा इमर्जन्सी फंड असतो ना, तोच नसतो. आणि खरं सांगायचं तर हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. आता हे बघा, संकटे काय कधी दार ठोठावून किंवा सांगून येत नाहीत. समजा अचानक एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा दुर्दैवाने नोकरी गेली किंवा घरामध्ये एखादा तातडीचा मोठा खर्च निघाला, तर मग अशा वेळी नेमकं काय होतं? अशा कठीण वेळी पैशांची निकळ भागवण्यासाठी आपल्याला नाईलाजाने ती चालू असलेली एस-आय-पी तोडावी लागते किंवा ती एफ-डी मुदतीपूर्वीच ब्रेक करावी लागते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलीच गुंतवणूक आपल्याला अगदी चुकीच्या वेळी मोडावी लागते. आणि या सगळ्याचा फायनल रिझल्ट काय मिळतो? तर आपलाच भयंकर मोठा आर्थिक लॉस. म्हणूनच आर्थिक सुरक्षितेचा एक अत्यंत साधा पण एकदम सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायला हवा. तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट आधी नाही, तर एमर्जन्सी फंड आधी. कारण हाच तो भक्कम पाया आहे ज्यावर आपलं पुढचं आर्थिक गणित उभं राहतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा फंड असावा तरी किती? तर आपल्या किमान 6 महिन्यांच्या बेसिक खर्चाइतका इमर्जन्सी फंड नेहमी तयार असायलाच हवा. म्हणजे कसं, एखादं संकट आलंच तरी पुढचे 6 महिने आपला घर खर्च कोणत्याही अडथळ्याविना अगदीच सुरळीत चालू शकेल. तर मग नक्की विचार करा, आपलं सध्याचं आर्थिक नियोजन कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी खरोखरच सज्ज आहे का, हे तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि स्मार्ट फायनान्शियल टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका आणि हे विश्लेषण भविष्यासाठी नक्की सेव्ह करून ठेवा.